सोलापूर मीडिया कप 2025च्या अंतिम सामन्यात डिजिटल मीडिया संघानं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। सावा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल रेल्वे मैदान इथं आयोजित सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन अर्थात सावा यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, संचार, तरुण भारत संवाद, श्रमिक पत्रकार संघ, डिजिटल मीडिया, सावा, मेट्रो सोलापूर आणि फोटो व्हिडिओग्राफर या 10 संघांचा समावेश होता। अंतिम सामना रविवारी सायंकाळी डिजिटल मीडिया विरुद्ध सावा यांच्यात झाला। प्रथम फलंदाजी करताना सावा संघानं निर्धारित 6 षटकात 6 बाद 18 धावा केल्या। प्रत्युत्तरात डिजिटल मीडिया संघानं हे आव्हान अवघ्या 1.1 षटकात 21 धावा करत पूर्ण केलं आणि 10 गडी राखून एकतर्फी दणदणीत विजय मिळवला। धनंजय जाधव हा सामनावीर ठरला। स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीरचा किताब स्वप्नील मेहत्रस्कर सावा यानं पटकावला। बेस्ट बॉलर इब्राहिम मुजावर डिजिटल मीडिया आणि बेस्ट फिल्डर सुभाष कलशेट्टी श्रमिक पत्रकार संघ यांना गौरवण्यात आलं। अंतिम सामना एकतर्फी झाला असला तरी स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने मात्र उच्चांकी धावसंख्येचे आणि चुरशीचे झाले होते। चारही संघांच्या फलंदाजांनी अक्षरशः षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं। सोलापूरचा पुत्र तथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी याच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, कॅप्टन रत्नदीप सोनवणे आणि टीमनं बक्षीस स्वीकारलं। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, माजी नगरसेवक अनंत जाधव, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी विजयकुमार सोनकुसरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, सावाचे अध्यक्ष संतोष उदगिरी, सचिव अक्षय जव्हेरी, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, संयोजन सदस्य आफताब शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती। क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, तो सर्वांनाच आनंद देतो। अलीकडच्या काळात क्रिकेटची मोठी क्रेज निर्माण झाली आहे। स्पर्धेपुरतं न खेळता क्रिकेट नियमित खेळलं पाहिजे असं सांगून अर्शिन कुलकर्णीनं विजेत्यांना आणि स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। ही टुर्नामेंट आहे प्रत्येकासाठी। आता तुम्ही स्वतःचा वेळ काढून ही मॅच खेळता। मला सगळ्यांना कळते की क्रिकेट हा प्रत्येक एका माणसासाठी किती महत्त्वाचा खेळ आहे। तो मनापासून एक गेम खेळतोय। तर मला हेच म्हणायचं आहे की फक्त एक आवड म्हणून आणि असंच खेळू नका। दररोज तुम्हाला काय चांगलं करता येत असेल, 2 दिवस जरी खेळत असेल तरी अजून चांगलं करता येत असेल त्याच्यावर लक्ष। पण आज तुम्ही स्वतः ग्राउंडवर उतरून जे काय क्रिकेट सारखा जो लोकप्रिय गेम आहे आणि जे आपल्या सगळ्यांनी लहानपणापासून ती जोपासली आहे, पण ते आज संसारात व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी ते होत नाही। पण त्यातनं सुद्धा वेळ काढून तुम्ही एवढ्या छान पद्धतीनं सामने घेतले। आयोजकांचे तर अभिनंदन करतोच, पण ज्यांनी इथं स्पर्धक म्हणून भाग घेतला त्या सगळ्यांना शुभेच्छा।